हॅलो, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बघूयात रेसिपी सोया पुलावची. तुम्ही बघू शकता मस्त असा सुटसुटीत हा सोया पुलाव झालेला आहे. चला तर मग आपण याची रेसिपी बघूयात. पहिल्यांदा आपण जी आपली सोयावडी आहे ती उकळून घेऊयात. त्यासाठी मी ते गॅसवर भांडं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात आणि मीठ टाकूयात. पाणी उकळलं की त्याच्यामध्ये जे आपले सोया चंक्स आहेत किंवा सोयावडी म्हणू शकता ते आपण त्याच्यातून उकळून काढून घेऊयात. 2 ते 3 मिनिटासाठी ही सोयावडी आपण उकळून घेऊयात आणि पाणी नंतर थोडंसं थंड झालं की त्यातलं आपण पाणी स्क्वीज करून घ्यायचं आहे. इथे मी बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे. मोठा जो तांदूळ असतो बासमती किंवा इंडिया गेट तुम्ही ते वापरू शकता. ते आपण इथं पाण्यामध्ये भिजत ठेवूयात. जोपर्यंत आपली बाकीची प्रिपरेशन होती तोपर्यंत हा तांदूळ व्यवस्थित भिजून होईल. पुलाव बनवण्यासाठी इथे मी घेत आहे 3 कांदे, त्याच्यानंतर 1 टोमॅटो घेऊयात आपण, अर्धा लिंबू, कोथिंबीर, लसूण आणि आलं. सोयावडीतलं पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता टाकूयात काही मसाले. त्यासाठी मी घेतलेला आहे गरम मसाला, जिरेपूड, धनेपूड, लाल मिरची आणि जो बिर्याणी मसाला तुम्ही वापरता घरात त्यातला कोणताही बिर्याणी मसाला तुम्ही वापरू शकता. त्यानंतर याच्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे दही टाकायचं आहे. हे सगळे मसाले आपण सोयावडीला व्यवस्थितपणे लावून घेऊयात. एकत्र व्यवस्थित हलवायचं आहे. ही सोयावडी आपण 10 ते 15 मिनिटांसाठी मॅरिनेट व्हायला ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण इथं आपलं सगळं चॉपिंग करून घेऊयात. मी ते कांदे उभे कट करून घेत आहे. पातळ अशा स्लाइस करायचे आहेत आपल्याला. टोमॅटो आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. मी ते टोमॅटोमधील ज्या बिया असतात त्या काढून टाकते आणि मगच टोमॅटो यूज करते. मी ते खलबत्त्यामध्ये आलं आणि लसूण ठेचून घेत आहे. व्यवस्थित बारीक असं ठेचायचं आहे. जर तुम्हाला आवडत नसेल ठेचलेला तर तुम्ही तो मिक्सरच्या भांड्यामधून व्यवस्थित बारीक अशी आलं लसूणची पेस्ट तयार करून घेऊ शकता. पुलाव बनवण्यासाठी मी ते कढईचा वापर करते. तुम्ही कुकरमध्ये पण बनवू शकता. इथे 3 ते 4 चमचे तेल आपण टाकून घेऊयात कढईमध्ये आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जो स्लाइस केलेला कांदा होता तो टाकून घेऊयात. हा कांदा आपल्याला व्यवस्थित लालसर होईपर्यंत असा परतून घ्यायचा आहे. इथे आपला कांदा व्यवस्थित असा लालसर भाजला गेलेला आहे. कांदा एकसारखा भाजण्यासाठी तुम्ही कांदा भाजताना थोडंसं मीठ टाकू शकता. जो आपण आलं लसूण ठेचलेला होता तो मी ते टाकून तो पण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे एकसारखा. यानंतर याच्यामध्ये आपण चिरलेला जो टोमॅटो होता तो टाकून घेऊयात आणि तो पण व्यवस्थित परतून घेऊयात. टोमॅटो पण व्यवस्थित आपला भाजला गेला की त्याच्यामध्ये मी इथं हळद टाकून घेते आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं घरातली चटणी किंवा लाल तिखट किंवा बिर्याणी मसाला पण इथे वापरू शकता, तुम्हाला जर स्पायसी हवं असेल तर. यानंतर याच्यामध्ये आपण जी मॅरिनेट करत ठेवलेली सोयावडी होती ती टाकून घेऊयात. ते पण आपल्याला एकसारखं हलवायचं आहे आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला ती सोयावडी भाजायची आहे. आपली सोयावडी ते भाजून झालेली आहे. सोयावडी भाजून झाली की त्याच्यामध्ये जो भिजत ठेवलेला तांदूळ होता तो टाकून घेऊयात आणि ते पण सगळं व्यवस्थित एकसारखं हलवून घेऊयात. याच्यानंतर याच्यामध्ये आपण गरम पाणी किंवा उकळलेलं पाणी टाकायचं आहे. तुमच्या अंदाजाने याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता.
या स्टेपला मी याच्यामध्ये आता लिंबू पिळून घेत आहे. लिंबाचा रस आपल्याला इथे टाकायचा आहे. अर्ध लिंबू मी वापरला आहे. चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि याच्यावरती आपण कोथिंबीर पण पसरवून घेऊयात. इथे मी तुपाचा वापर करत आहे, त्याच्यामुळे आपला भात सुटसुटीत देखील होतो आणि भाताला एक वेगळी चव देखील लागते. पाण्याला उकळी आली की आपण त्याच्यावरती झाकण ठेवून देऊयात. 10 ते 15 मिनिटासाठी हा भात आपल्याला शिजवायचा आहे. तुम्ही बघू शकता आपला भात इथे शिजला आहे आणि मस्त असा सुटसुटीत हा भात झालेला आहे. मी हा भात तुम्हाला थोडासा मोकळा करून दाखवते, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की किती सुटसुटीत असा हा भात झालेला आहे. अजिबात चिकट नाही आहे, त्यामुळे बिर्याणीचा भात जसा असतो तसा हा पुलाव झालेला आहे आपला. हा भात आपण सगळीकडून व्यवस्थित थोडासा वर खाली करून घेऊयात, कारण जे सोया चंक्स आहेत ते खाली जाऊन बसतात वजनामुळे आणि फक्त भात वर राहतो. मस्त असा हा सोया पुलाव आपला इथं तयार झालेला आहे. खूप छान लागतो खायला आणि प्रोटीनयुक्त म्हणू शकता तुम्ही. तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की ही रेसिपी कशी झाली होती. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल लाईफ फूड अँड श्रेया. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.